चेन्नईहून टेक ऑफ करून बोर्ड प्लेअरला विमानातून उतरताना समोरच लष्कराच्या अवाढव्य विमानं आपल्याला दिसतात। तर अशा ह्या अंदमानाच्या कोण प्रेमात पडणार नाही। खरं तर येथे निळाशार समुद्र आहे, स्वच्छ सागरी किनारे आहेत, विपुल अशी वर्णसंपदा आहे। असा खजिना असताना मात्र या सगळ्यांचे झिंग उतरवतो ते ही सेल्युलर जेल। सेल्युलर जेलचं नाव काढलं की आपोआप आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांना इथे जन्मठेपेची शिक्षा झाली होती, काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, 50 वर्षांसाठी त्यांना ही शिक्षा झाली होती आणि त्यांची रवानगी इथे हजारो महिलांवरून ह्या जेलमध्ये करण्यात आली होती। 1906 मध्ये ब्रिटिशांनी बांधलेली ही 3 मजली बिल्डिंग आहे। स्वातंत्र्य सैनिकांसाठी हे एक तीर्थस्थळ होतं आणि या फ्लोअरच्या दुसऱ्या मजल्यावर आहे वीर सावरकर यांची खोली। तर ह्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर आपण जात आहोत। या जेलच्या ज्या भिंती आहेत, ज्या इमारती आहेत, त्या येथील दोषी असलेल्या कैद्यांच्या सर्वात भयानक अमानुष आणि अत्याचाराचे मूक साक्षीदार आहेत। या सेल्युलर जेलमध्ये अनेक आपण ही बघू शकता की वीर सावरकर जे आहेत त्यांची सेल आहे। या कोठडीत त्यांना ठेवलं गेलं होतं। त्यांचा इथे फोटो आहे आणि अशा प्रकारे त्यांना साखादंडात बांधलं जात होतं आणि अशा परिस्थितीत त्यांच्याकडनं खूप अशी कठीण कामं केली जात होती। म्हणजे कोलूच्या ऐवजी इथल्या कैद्यांना जुंपून त्यांच्याकडनं खोबऱ्याचं तेल काढणे, घाणीचं तेल काढणे, अशा प्रकारे कठीण म्हणजे त्यांना दगडं फोडणे, अशा खूप काही अशा गोष्टी त्यांना कराव्या लागत होत्या। अगदी प्राण जाईस्तोवर त्यांना यातना दिल्या जात होत्या। अशा सावरकरांचा जन्म हा 28 मे 1883 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू हा 26 फेब्रुवारी 1966, म्हणजे ते 83 वर्ष जगले। थँक्यू। आणि ते एक उत्तम कवी होते। जगातील एकमेव ऐतिहासिक सत्य त्यांनी सांगितलंय की हिंदुस्थानातील जनतेला ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे महामंत्र त्यांनी दिला। सश्रम करायचं म्हणजे त्यांना त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच या कोठडीच्या ह्या ज्या विटा आहेत त्या भिंतींवर त्यांनी खिळे आणि काटे यांना वापरून एक काव्य लिहिलं होतं। त्याचं नाव आहे कमला आणि हे महाकाव्य लिहिणारे ते एकमेव असे कैदी होते असं आपण म्हणू शकतो। आणि ह्या भिंतींवर जे ते रोज लिहायचं काम करायचे आणि येऊन ब्रिटिश त्यांना पुन्हा ते पुसायचं काम करायचे, पण ते कधीही थकले नाही, कधी निराशही झाले नाही। अशा ह्या वीर सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। जी कोठडी आहे त्याला छोटासा दरवाजा आहे, त्यातनं कैद्यांना इथे आत पाठवलं जात होतं आणि नंतर दरवाजा बंद केल्यानंतर फक्त हवा आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी ही एवढीच एक खिडकी आहे। आणि हे त्यांचं बेड आहे, जिथं त्यांना एक गोणपाट ज्याला म्हणतो आपण ते झोपायला आणि एक पांघरायला या 2 इथे भांडी आहेत। जेव्हा ही सेल्युलर जेल जेव्हा एक स्मारक बनलं, वीर सावरकरांचं स्मारक म्हणून आज ते प्रसिद्ध आहे आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूही आज तशाच आहेत आणि आजच्या म्हणजे त्या स्थितीत वापरलेल्या वस्तू आपण आज पाहू शकतो। तर अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन। दिवसभर अतोनात कष्ट करून, हाल अपेष्टा सहन करून कैदींना अगदी थोडंसं जेवण मिळालं तर मिळालं किंवा जेवणासाठी त्यांना कष्ट करावे लागत होते। अशा हालाकीच्या परिस्थितीत ते राहत होते आणि ह्या ज्या त्यांची हे जे तुरुंग आहे त्यात त्यांना एकदा आत संध्याकाळी सोडल्यानंतर सकाळीच त्यांना बाहेर काढलं जात होतं आणि त्यांना जेवण इथंच मिळत होतं आणि त्यांना जे काही समजा वॉशरूमला वगैरे काही जायची गरज पडली रात्री तर त्यांना ती इथंच करावी लागत होते आणि रात्रभर तशा स्थितीतच त्यांना झोपावे लागत होते। हे जे 2 भांडे आहेत त्यातले एक भांड्यात ते करून ते इथंच रात्रभर ठेवावं लागत होतं आणि स्वतः जाऊन ते सकाळी स्वच्छही करावं लागत होतं। अशा परिस्थितीत, इतक्या दारुण परिस्थितीत हे सगळे कैदी इथे राहत होते।